लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कबीर एका टपरीवरती चहा पीत बसलेला असतो आणि तेवढ्यातच समोरून गौतम आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत वेदू आलेली असते. वेदू आल्याबरोबर कबीरकडे पाहून बॉस असं म्हणत असते. मग आता कबीरला ह्या सगळ्या गोष्टीचा काहीच अंदाज नसतो, त्यामुळे तो सुद्धा उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, बॉस काय बोलतेस वेदू, बॉस वगैरे काय. तेव्हा गौतम म्हणत असतो, बाद झाला हां कबीर हे नाटके करणं. तिने मला सगळं काही सांगितलंय. तिने सांगण्यापेक्षा तुला एक गोष्ट सांगू का, खरंच तू कसा आहेस ना हेच मला कधी कधी कळत नाही. अरे ती फोनवर बोलत होती आणि फोनवरचं बोलणं चुकून माझ्या कानावर पडलं आणि त्यानंतर मी तिला विचारलं, तोपर्यंत ती मला सांगायलाच तयार नव्हती. पण शेवटी बऱ्याच काही गोष्टी मी सांगितल्या आणि त्यानंतर तिने मला सांगितलं. पण खरंच वेदूचं कौतुक करावं तेवढंच फार कमी आहे बरं का. म्हणजे तुझी फार विश्वासू मुलगी आहे ती. तेव्हा पण मला एक गोष्ट सांग कबीर. नाही काका, त्या अगोदर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. खरं तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच सांगायला हव्या होत्या, पण ह्या गोष्टी सांगण्यासाठी माझ्याकडून खूप उशीर झाला. मी तुम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं. अरे असू दे रे, ठीक आहे. पण मला ना नेहमी एक प्रश्न पडतो बघ कबीर, गौतम विचारत असतात. कबीर म्हणत असतो, काय म्हणजे बघ ना, तू एवढा साधा सरळ आहेस, म्हणजे ज्या वेळेला ज्या पद्धतीने वागायचं ना त्यावेळेला त्या पद्धतीने तू वागतोयस. म्हणजे सखीसोबत लग्न करण्याचं फक्त हे एकच कारण नसावं, ह्याच्यासाठी नक्कीच आणखी काहीतरी कारण मोठं असलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो, तो म्हणत असतो, नाही काका, ते तर वेळ आल्यावर मी तुम्हाला सगळं काही सांगेलच, पण आत्ता ह्या वेळेला मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, पण मग आता खरंच तुझं हे अनोखं रूप ना पाहून मलासुद्धा कधी कधी टेन्शनच येतं बरं का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा कबीर म्हणत असतो, काका असं काय करताय. नाही रे, पण तुला एक गोष्ट सांगू का, ह्या माजुरड्या सरकारचा माजना उतरवलाच पाहिजे. तेव्हा तो म्हणत असतो, हो ते तर आपल्याला करायचंच आहे, पण मला एक गोष्ट सांग, ती सरकार जेव्हा त्या खिरीमध्ये विष मिक्स करत होती ही गोष्ट तुला वेदूनेच सांगितली ना. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो मला ती गोष्ट तेव्हा वेदूनेच सांगितली. खरंच तुला तुला मानावं तेवढं आणि तुझ्याविषयी विचार करावा ना तेवढं कमीच आहे. पण ह्या गोष्टीवरून एक गोष्ट तर लक्षात येते की आत्तापर्यंत तू इथे कधीही एवढा वागला नसेल तेवढा आत्ता त्या पद्धतीने तू वागतोयस. म्हणजे म्हणजे मला नाही समजलं, म्हणजे सखीसोबत लग्न करण्याचं काम फक्त आणि फक्त इथे हेच नसू शकतं, म्हणजे पैसा नसू शकतो. जर तुला तिचा पैसा प्रॉपर्टी हवी असती ना तर कधीच तिच्यासोबत तू लग्न करून ती प्रॉपर्टी वगैरे घेऊन गेला असतास. मग आता इकडे ती म्हणत असते, सर काय सांगू तुम्हाला, एवढ्या आयुष्यात कधी भांडी घासली नसतील ना तेवढी भांडी मी आत्ता इथे घासलेली आहेत. एवढा त्रास होतोय म्हणून असू द्या, पण बॉससाठी काहीही. पण बॉस मला एक गोष्ट सांगा, सखीला नोकरी मिळाली, तिच्यासाठी पार्टी वगैरे काही आहे की नाही, तिच्यासाठी काही स्पेशल वगैरे तुम्ही केलं आहे की नाही. तो म्हणत असतो, हो सखीसाठी स्पेशल तर असणारच आहे, जेव्हा ती चाळीत जाईल ना तेव्हा. आता सखी चाळीतून येत आलेली असते, रिक्षातून खाली उतरते. जेव्हा सखी रिक्षातून खाली उतरते तेव्हा समोर पाहते तर काय, समोर पाहिल्यानंतर सगळीकडे चाळीमध्ये सुरुवातीला अंधार असतो आणि अंधार असल्या कारणाने इथे आता सखी विचार करत असते, बापरे चाळीमध्ये सुद्धा आज सगळीकडेच लाईट्स वगैरे गेली की काय, असा इकडे आता ती विचार करत असते. आणि विचार केल्यानंतर इथे लगेचच समोर येते आणि समोर पाहते तर काय, सगळीकडे लगेच टाळ्या वाजवत असतात आणि लाईट्स ऑन झालेले असतात. पूर्ण चाळ ही सुंदर सुंदर माळा लावून डेकोरेट केलेली असते. सखीला हे सगळं काही पाहिल्यानंतर फार जास्त आनंद होत असतो. सखी आजूबाजूला पाहत असते तेव्हा सगळे चाळकरी इकडे आता तिच्यासमोर आलेले असतात, तिचं कौतुक करत असतात, त्याचबरोबर तिला कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा करत असतात आणि म्हणत असतात, खरं तर तुला नोकरी मिळाली ना, आणि तुला नोकरी मिळाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुझ्यासाठी करत आहोत. खरं तर सखी म्हणत असते, वाव हे कसलं भारी केलेलं आहे तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या छान पद्धतीने केल्यात ना, त्यामुळे मला तर फारच आनंद झाला आहे. पण तुम्हा सर्वांना हे कसं काय सुचलं एवढं सगळं काही करण्याचं वगैरे. तेव्हा सर्वजण म्हणत असतात, आम्हाला कुठे काय सुचलंय, आम्ही ह्यातलं काहीही केलेलं नाही, असं इकडे तो बोलत असतो. काय 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 सांगताय काय, तुम्ही हे सगळं काही केलेलं नाही म्हणजे नेमकं कुणी केलेलं आहे असं सखी विचारत असते. तेव्हा समोर दाभाडी मावशी येतात आणि त्या म्हणत असतात, आता तू आत्ता आम्हाला हे काही विचारू नकोस,
तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं थोड्या वेळाने मिळणारच आहेत. मग आता दाभाडी मावशी म्हणत असतात, सखी खरं सांगू का, जे बोलली होतीस ना ते सगळं काही तू करून दाखवलंयस बरं का. खरंच आता आमचं तोंड गोड करणार नाही आहेस का. तेव्हा सखी म्हणत असते, करणार तर आहे ना मावशी, तोंड गोड तर करणारच आहे. त्यासाठीच तर मी मस्त असे सर्वांसाठी पेढे वगैरे घेऊन आलेली आहे ना, असं सुद्धा ती इथे सांगत असते. आजूबाजूला सखीच्या नावाचे त्याचबरोबर सखीचे इथे बॅनर्स लावलेले असतात. सखीने इथे साईबाबांच्या आवडीची बुंदी त्याचबरोबर पेढ्यांचा प्रसाद आणलेला असतो आणि ती सर्वांचं तोंड गोड करत असते, सगळ्यांना प्रसाद वगैरे देऊन. मग आता लगेचच एका मावशीला म्हणत असते, मावशी घ्या ना प्रसाद. आता मावशी म्हटल्याबरोबर सखीसमोर सरकार येऊन उभी राहते. जेव्हा सखीसमोर सरकार येऊन उभी राहते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो. आता इकडे ती म्हणत असते, अरे सरकार, तुम्ही इथे यावेळेला इथे काय करताय. आणि त्याचबरोबर इकडे सर्वांना सुद्धा फार मोठा धक्का बसलेला असतो की ही सरकार नेमकी इथे काय करते आणि का आलेली आहे, हा प्रश्न सुद्धा इकडे आता तिला पडलेला असतो. सोबतच आपण पाहतो की इथे आता ती म्हणत असते, काय मग एवढं सेलिब्रेशन आणि एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या चालल्या आहेत, असं सरकारचं म्हणणं असतं. सखी म्हणत असते, बापरे बाप, म्हणजे माझी खातिरदारी आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यात काय होतंय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची तुम्हाला किती उत्सुकता आहे आणि त्यामुळेच तुम्ही इथंपर्यंत आलायत का, असं ती बोलत असते. आणि तेव्हा इतरांना सखी पेढा देत असताना म्हणत असते, तुम्हाला इतरांना कोणालाही काहीही घाबरायची गरज नाही आहे. हे बघा, खरं तर सरकार तुमचं चुकलंय. तुम्ही ह्या दळभद्री आणि त्याचबरोबर ह्या सर्वांना नावं ठेवणाऱ्या चाळीमध्ये तुम्ही आलेला आहात. आज तुम्हाला माझ्याविषयी जाणून घेण्यासाठी मी सुखात आहे का दुःखात आहे हे पाहण्यासाठी चक्क ह्या चाळीमध्ये पाय ठेवावा लागलेला आहे. म्हणजे काय बोलायचं तुम्हाला. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, आत्ता तू ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच बोलू नको. मग आता सखी म्हणत असते, काय नको बोलू, सांगा ना, काय आणि कशा पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलू नको तेच मला काही कळत नाही. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते सरकार, हे बघा, तुम्ही असाल श्रीमंत, पण ती श्रीमंती कशाच्या बळावर आहे. ती श्रीमंती माझ्या बाबांची प्रॉपर्टी तुम्ही बळकवली आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं काही झालं आहे, हे सगळं काही मिळालं आहे. ही गोष्ट मात्र तुमच्या लक्षात येते का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे सरकार म्हणत असते, जास्त आगाऊपणा करायचा नाही, समजलं का तुला. तुला नेमकं काय दाखवायचं आहे आणि तुला नेमकं काय बोलायचं आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात येत आहेत. मग आता ती म्हणत असते, हो का, तुमच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात येत आहेत ना, ती तर आनंदाचीच गोष्ट आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला इथे येण्याची गरजच पडली ना, म्हणजे बघितलं ना, मला नोकरी मिळाली आहे. मग आता ती म्हणत असते, कोणी तुला नोकरी दिली आणि कोण आहे तो तुला नोकरी देणारा. मग आता ती म्हणत असते, तुमच्यासारखा तर मुळीच नाही आहे. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, मला नोकरी मिळू नये त्यामुळे तुम्ही काय काय केले. तुम्ही मुंबईमध्ये असलेल्या सगळ्या नामांकित कंपन्याला हाताशी धरलं आणि त्यांना स्पष्टपणे सांगून ठेवलं की मला नोकरी द्यायची नाही म्हणून. बरोबर की नाही. हीच गोष्ट तुम्ही ते सांगून ठेवली ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो इथे आता ती म्हणत असते, पण आहे तरी कोण तो नोकरी देणारा, असं म्हणून आता लगेच तिथे सरकार सखीसमोर टाळ्या वाजवत असते. आणि टाळ्या वाजवत असताना सखी म्हणत असते, अरे वा वा वा, तुम्हाला तर कौतुक सुद्धा करता येतं, म्हणजे ही तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या तोंडून कौतुक आणि त्याचबरोबर तुमच्या तोंडून माझ्यासाठी टाळ्या वाजतायत ना, हे फार आनंदाचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, मला माहिती ना, अगं तू किती दिवस नोकरी करशील आणि त्याचबरोबर 1-2 दिवस नोकरी करशील आणि नोकरी केल्यानंतर जिथे तू नोकरी केलीस ना, तिथून सुद्धा ती व्यक्ती तुला धक्के मारतच बाहेर काढेल किंवा हाकलून देईल, असं ती बोलत असते. तेव्हा सखी म्हणत असते, ते असं अजिबातच होणार नाही. हा तुमचा मुळात मोठा गैरसमज आहे आणि तुम्ही त्या गैरसमजामध्ये अजिबातच राहू नका की मला नोकरी मिळाली आणि त्यानंतर मला तिथून कोणीतरी हाकलून वगैरे दिले. ह्या गोष्टी अजिबातच तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने होणार नाही आहेत. ही गोष्ट मात्र तुम्ही कायम डोक्यामध्ये ठेवा, समजलं का. कारण किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा आता इकडे मला अशा व्यक्तीने नोकरी दिलेली आहे ना की ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. मग आता ती म्हणत असते, तुझं खूप जास्त होतंय असं तुला वाटत नाही आहे का. तेव्हा ती म्हणत असते, काय जास्त होतंय माझं, काहीही जास्त होत नाही आहे. उलट तुमच्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत की तुम्ही काय करताय आणि तुम्ही काय केलेलं आहे. आता इकडे सर्वजण सरकारवर हसायला लागलेले असतात. सरकारचा पारा अजूनच चढलेला असतो. इकडे सरकारचा पारा अजूनच चढल्यानंतर
आता मात्र सखी म्हणत असते, तुम्हाला हे सुद्धा कळणार नाही की इकडे काय होतं आणि काय झालं आहे. मग तेवढ्यातच आता तिथे कबीरची एंट्री होणार असते. तेव्हा सरकार मात्र डोळे मोठे करूनच सखीकडे पाहत असते आणि म्हणत असते, अरे तेव्हा तिथे कान्हा म्हणत असतो, बाप रे बाप, खरं पाहायला गेलं ना तर मी येणं आणि त्याचबरोबर माझ्यासाठी कुणीतरी ह्या पद्धतीने टाळ्या वाजवणं ही गोष्ट मात्र माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल आहे. माझ्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजते, वा 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 वा, आणि ते सुद्धा सरकार टाळ्या वाजवते. सरकार, खरं सांगू का तुम्हाला, इथे तुम्ही तर स्वतःच्या तोंडावर पडल्यासारखंच झालंय तुम्हाला, बरोबर की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला आपण पाहतो सखी म्हणत असते, आता ही सखी पहिल्यासारखी राहिली नाही आहे. सखी खूप जास्त बदलली. सखीमध्ये फार जास्त चेंजेस झालेत. तुम्हाला ती गोष्ट अजिबातच लक्षात येणार नाही की माझ्यामध्ये काय काय बदल झालेत आणि काय काय नाही. तेव्हा मात्र हे सगळं काही होत असताना आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, आणि आणखी एक गोष्ट सरकार मला तुम्हाला सांगायची आहे की इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही मात्र मला कधीच हरवू शकणार नाही, किंवा आता इकडे तुम्हाला ही पूर्वीची सखी पाहायला भेटणार नाही. सखीमध्ये एवढे बदल झालेले असल्या कारणाने तुम्हाला आणखी एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगते की आता मात्र तुम्ही तुमच्या हारण्याची तयारी करा. जे काही इकडे तुम्ही माझं सगळं काही मिळवलं आहे ना ते सगळं तुम्हाला परत द्यावं लागणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही आमचं लुबाडलेलं ते सगळं मी मिळवल्याशिवाय राहणार नाही आहे, आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा मी भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार म्हणत असते की हे सगळं काय होतंय, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पोरगी एवढ्या कोणाच्या बळावर बोलते हेच मला कळत नाही. मग आता हे सगळं काही होत असताना इथे कान्हा म्हणत असतो, बरोबर बोलताय सखे मॅडम, हे सगळं त्याच पद्धतीने होतंय, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता सखी मॅडम तुमचे दिवस आलेले आहेत. आत्तापर्यंत ह्या सरकारचं तुम्ही फार ऐकून घेतलं. सखी म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे. कारण आता त्यांना असं वाटत होतं की आता ही सखी जी आहे ना ती घाबरणारी आहे. त्याचबरोबर इकडे ह्या सखीला पूर्वीसारखं काहीही जमणार नाही आहे. ही सखी घाबरूनच घरात बसेल. ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच होऊ शकत नाही. कारण तुम्हाला आता माझा अंदाजच येत नाही आहे. असं बोलल्याबरोबर इकडे आता कान्हा म्हणत असतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही बेबी सरकार. बेबी सरकार, तुम्ही ह्या माजोरड्या बाईचा हा जो काही माज उतरवलाय ना तो माज मात्र एकच नंबर आहे, आणि आपल्याला तर ही गोष्ट फारच जास्त आवडली बरं का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की ही सरकार त्याच्याकडे रागानेच पाहत असते आणि त्याच्याकडे बोट दाखवून ओरडून बोलत असते. मग आता इकडे तो म्हणत असतो, एक मिनिट, तुम्हाला हे सगळं काही माझ्याशी बोलण्याची किंवा ह्या वरच्या आवाजामध्ये बोलण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, तुला आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना मी नाही धडा शिकवला ना तर नावाची सरकार नाही आहे, असं सुद्धा ती इथे बोलते. आणि त्यानंतर इकडे आता कबीर आणि त्याचबरोबर सरकार हे दोघेही जण गाडीजवळ जाऊन बराच वेळ बोलत असतात. जेव्हा हे दोघेही जण गाडीजवळ जातात आणि बोलत असतात त्यावेळेला मात्र आपण पाहतो की इथे आता ती म्हणत असते, हे सगळं तू करतोयस ना? हां, मीच केलं हे सगळं. अरे पण तुला एक गोष्ट सांगू का, तू आत्ता तिच्यासोबत आहेस ना म्हणून ती कमीत कमी तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहिली आहे. पण तू आणि त्याचबरोबर तुझा जर हा सगळा काही असलेला अधिकार किंवा त्याचबरोबर तू करतोयस ती मदत जर काढून घेतलीस ना तर मग मात्र तुला सांगते, अजिबात ती स्वतःच्या पायावर उभीच राहू शकत नाही. ही सुद्धा गोष्ट तू नीट लक्षात ठेव. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तो म्हणत असतो, सरकार तुम्ही त्या गोष्टीची अजिबातच काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी कायमच तिच्या बरोबर असणार आहे. एकटी पडणार नाही असं मी कधीच वागणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सखी सोबत मी असणार आहे, आणि आमचं नातं हे जोडलं गेलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही लवकर डोक्यात टाकून घ्याल किंवा तुम्हाला लवकर कळेल ना तेवढं जास्त गरजेचं आहे, असं कान्हा म्हणत असतो. पण तेव्हा मात्र ती म्हणत असते, अजिबातच नाही. हे बघ, काही जरी झालं ना मी सरकार आहे सरकार. मग आता तो म्हणत असतो, तुम्ही असाल हो सरकार, मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे, पण मी कोण आहे ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आलं का ध्यानात तुमच्या? आता मात्र सरकार म्हणत असते, हो का? मग आता मलासुद्धा बघायचे,
की सखी किती दिवस आणि कशा पद्धतीने काम करते. तर नाही तिनं 2 दिवसात तुझ्या ऑफिसमध्ये नोकरी सोडली तर मी सुद्धा नावाची सरकार नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो त्याची काळजी तुम्ही करू नका, की सखी मॅडमने माझ्या ऑफिसमध्ये किती दिवस नोकरी करायची आहे आणि नाही ते कळलं का. शेवटी तुम्हाला हे सगळं काही सत्य आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी इथे इथे माझ्याच चाळीमध्ये सखीच्या चाळीमध्ये यावं लागलं की नाही असं म्हणून आता लगेचच इकडे आपण पाहतो की सरकारला राग आलेला असतो आणि सरकार मात्र ताण करतच तिथून निघून गेलेली असते. सरकार निघून गेल्यानंतर आता कान्हा म्हणत असतो खरं तर सरकार मात्र पूर्ण घाबरले आहे. एवढी घाबरली आहे की काही विचारायची सोय नाही. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सखीला सगळेजण म्हणत असतात, ऐक ना सखीबाई, अगं हे सगळं तुला जाणून घ्यायचं होतं ना कोणी केले आणि त्याला त्याला तू सध्या आभार थँक्यू म्हणणार नाही आहेस का. तेव्हा सखी म्हणत असते त्याला थँक्यू आणि आभार म्हणण्याची काही गरज नाही आहे. मग आता इकडे ती लोकं म्हणत असतात, अगं असं काय करतेस पोरी, हे बघ तुला तर आता कळले ना की हे सगळं आम्ही नाही केलेलं म्हणून आणि तुझ्या आनंदामध्ये आमचा आनंद तर आहेच, पण खरं तर तू इथे कोणाला तरी थँक्यूसुद्धा म्हटलं पाहिजेस. हे सगळं काही बोलल्यानंतर आता सखी म्हणत असते, नाही नाही काही गरज नाही आहे त्याला थँक्यू वगैरे म्हणण्याची. तेवढ्यातच काना पाठीमागून येऊन उभा राहिलेला असतो. काना जेव्हा पाठीमागून येऊन उभा राहतो तेव्हा सखी मनातच म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर ना हा हाफ चड्डी जो आहे ना तो एवढाही दुष्ट नाही आहे. खरं पाहायला गेलं ना तर तो अगदीच तसा चांगला आहे तसं पाहायला गेलं तर. पण ह्याला थँक्यू वगैरे म्हणू का, काय वाटतं. नाही नाही म्हणायला पाहिजे का थँक्यू वगैरे. जर त्याला थँक्यू वगैरे म्हटलं तर हा परत नको, हा उगाचच हवेत जाईल, त्यापेक्षा राहू दे ना जे काही चाललेलं आहे ते चालू देत असं सखी म्हणत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो काय दिवस आलेत बाबा, खरं पाहायला गेलं ना तर इथे ना अख्ख्या गावाला बुंदी वाटून झाली, पण मला मात्र कुणी बुंदी ना पेढा काहीही भरवलं नाही आहे. काय खरंच ना काय बोलावं ना ते काही कळत नाही असं तो मुद्दामच म्हणत असतो. मग आता इकडे सगळे चाळकरी म्हणत असतात, काय गं सखे, हे अजिबात असं बरोबर नाही आहे. तू त्याला इथे पेढा भरवायला पाहिजे होता, त्याचंसुद्धा तोंड गोड करायला पाहिजे होतंस ना, थँक्यूसुद्धा म्हणायला पाहिजे होतंस, पण तू थँक्यू वगैरे काही बोलली नाही आहेस. कमीत कमी तू त्याला पेढा तरी भरव ना. मग आता सखी म्हणत असते, मी का पेढा भरू, त्याचे काही हात कुठे गेलेत का. मग आता इथे कान्हा त्याच्या ब्लेझरमध्ये हात आतमध्ये टाकतो आणि म्हणत असतो, हो हो मला कुठे हात आहेत, मला तर हात नाहीतच बघा, दिसत आहेत का तुम्हाला हात. मग तसं की हसायला लागते. मग आता इकडे ती म्हणत असते, उगाचच नाटकं करू नकोस हा, तुला जर पेढा खायचा असेल तर तू खाऊ शकतो. मग आता इकडे तो म्हणत असतो, बघितलं सगळ्यांची तोंड गोड केलेली आहेत, पण माझं मात्र तोंड कोणीही गोड करत नाही. मग आता सगळे चाळकरी सखीला म्हणत असतात, अगं सखे असं काय करतेस, वेडी आहेस का तू, भरव ना त्याला पेढा पण भरव ना. मग सखी शेवटी इथे आता पेढा घेत असते आणि पेढा घेतल्यानंतर त्यालासुद्धा ती पेढा भरवत असते. तेव्हा मात्र कानाला फार आनंद झालेला असतो की आज मला शेवटी सखीने पेढा भरवलेला आहे म्हणून. असं म्हणून पेढा भरवून सखी तर निघून जाते. पण इकडे मात्र दाभाडे मावशी बोलत असतात, त्या म्हणत असतात, खरं सांगू का, असाच तू कायम कायम तिच्यासोबत राहा, तिला साथ देत राहा. हे बघ ती पोरगी एकटी पडायला नको रे. तेव्हा तो म्हणत असतो, नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला सांगू का, जरी आत्ता त्या माझा रागराग करत असल्या, तिरस्कार करत असल्या ना तरीसुद्धा त्या खोलीमध्ये जाऊन माझाच विचार करत असतील आणि मोरपंख घेऊन माझ्याविषयीच बोलत असतील. आणि अगदी हे खरं असतं. जेव्हा सखी खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर तिथे असलेलं मोरपंख ती घेते. जेव्हा मोरपंख हातामध्ये घेते त्यावेळेस पुन्हा कानाचाच विचार करायला लागलेली असते. म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर हा हापचड्डी एवढाही वाईट नाही आहे. म्हणजे आज ना त्याने माझ्यासाठी किती आणि काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं पाहून तर मला फारच जास्त आनंद झाला आहे असं सुद्धा ती बोलत असते. म्हणजे ह्याच्यामुळे मला नोकरी मिळाली, त्याचबरोबर ह्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात. खरंच ही हापचड्डी तर ना कमाल आहे. पण खरं पाहायला गेलं ना तर त्याने मला फसवले, त्याने स्वतःची ओळख लपवून माझ्यासोबत लग्न करायला नको होतं. नाही तर तसंही पाहायला गेलं तर मी तर कधीच त्याच्या प्रेमात पडली, पण तरीसुद्धा त्याने मला फसवलंच आहे. ही गोष्ट मात्र मी नाही हे करू शकत, हे तर तेवढंच बरोबर आहे ना असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. पण असो, जसाही असेल तसा तो माझा नवराच आहे ना, मग नवऱ्याचे आभार मानणं आणि त्याला थँक्यू म्हणणं एवढं काही वेगळं आहे का.
असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो सखीने ते मोरपंख तिथे भिंतीवर ठेवून दिलेलं असतं आणि मोरपंख भिंतीवर ठेवून दिल्यानंतर इथे मात्र सखी विचार करत असते की कानाला तर काय वाटत असेल, त्याने मला नोकरी दिली पण आता सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा उभं राहायचंच आहे ना, ही गोष्टसुद्धा विसरून चालणार नाही आहे ना, कारण सरकार मला इथे उद्ध्वस्त करण्यासाठी रस्त्यावर आणण्यासाठी काहीही करू शकते, अक्षरशः भिकेला सुद्धा लावू शकते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता इकडे ह्या कानाचं काहीतरी करावं लागेल, त्याचबरोबर इथे ह्या सरकारचं सुद्धा काहीतरी करावंच लागेल, नाहीतर मला गाफील राहून वगैरे अजिबातच जमणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमाल असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतंय सखी ऑफिसला निघालेली असते रिक्षाने, तिला उशीर होत असतो, कबीरसुद्धा ऑफिसला जातो, तो बुलेटवर असतो आणि सखीला म्हणत असतो मी तुम्हाला लिफ्ट देऊ शकतो आणि जर तुम्हाला ऑफिसमध्ये यायला उशीर झाला तर मग मात्र तुम्हाला पनिशमेंट मिळेल, हे मात्र नक्कीच आहे. सखी मात्र त्याच्याकडून लिफ्ट घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते आणि रिक्षाने जाण्याचा प्रयत्न करते, पण पुन्हा मनामध्ये येतं जर मला उशीर झाला तर मला हा पनिशमेंट काय देईल. तर प्रेक्षकांनो पाहत राहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.